श्री गणेशाय नमः। स जयति सिन्धुर्वदनदेवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरीव तमसां राशीन्नाशयति विघ्नानां। प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो। तो सिंदूरवदन देव उत्कर्ष पावत आहे। दिनांक 4 डिसेंबर 2024। शालिवाहन श्री शके 1946। संवत्सर क्रोधी नाम संवत्सर। अयन उत्तरायण। ऋतू सौर शिशिर ऋतू। मास पौष। पक्ष शुक्ल पक्ष। तिथी पंचमी तिथी रात्र 22:02 नंतर षष्ठी तिथी सुरू। वार शनिवार। नक्षत्र शततारका नक्षत्र रात्र 21:24 नंतर पूर्वा भाद्रपदा नक्षत्र सुरू। योग सिद्धी योग सकाळी 10:08 नंतर व्यतिपात योग सुरू। करण ब व करण सकाळी 10:52 नंतर बालव करण सुरू। चंद्र राशी कुंभ, सूर्य राशी धनु। आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान। मेष राशीत हर्षल वक्री 29 अंशावर। वृषभ राशीत गुरु वक्री 18 अंशावर। मिथुन राशीत कोणताही ग्रह नाही। कर्क राशीत मंगळ वक्री 6 अंशावर। सिंह राशीत कोणताही ग्रह नाही। कन्या राशीत केतू वक्री 6 अंशावर। तुळ राशीत कोणताही ग्रह नाही। वृश्चिक राशीत बुध 29 अंशावर। धनु राशीत रवी 19 अंशावर। मकर राशीत कोणताही ग्रह नाही। कुंभ राशीत चंद्र 10 अंशावर। शुक्र 6 अंशावर। शनी 20 अंशावर। मीन राशीत राहू वक्री 6 अंशावर। नेपच्यून 3 अंशावर। राहुवास राहुकाल शनिवारी राहुकाल सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत असतो। अग्निवास पृथ्वीवर अग्निवास नाही। दिनविशेष सकाळी 10 वाजेपर्यंत चांगला दिवस। शनिवार हा शनी महाराजांचा दिवस असल्यामुळे हनुमंताच्या मंदिरात तेल व काळे उडीद व्हावे। मंत्रजप करावा। ओम शं शनैश्चराय नमः। ओम हनुमंताय नमो नमः हा मंत्रजप करावा। तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते। वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते। नक्षत्राच्या श्रवणाने आयुष्यातील सर्व पातक निघून जाते। योगाच्या श्रवणाने सर्व योगांचे निवारण होते। कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात। या सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फळ मिळते। श्री शुभम भवन्तु।